यूट्यूबवरून पैसा कमवायचा आहे आणि व्हिडिओ तर टाकायचे आहे, परंतु एडिटिंग येत नाही, तर मग अशा वेळेला तुम्ही काय करतात का एडिटर ठेवतात. एडिटर ठेवू नका, कारण सुरुवातीला एक एडिटर खूप पैसे त्यांना द्यावं लागतात. तुम्ही एडिटर जर हायर केला तर त्यांच्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात आपल्याला एक व्हिडिओचे. त्यासाठी तुम्ही चॅनल तुमचा मोनेटाईज नाही आहे, नवीन तुम्ही यूट्यूब चॅनल खोलत आहे, तर तुम्हाला एडिटिंग शिकावी लागणार आहे. त्यासाठी तुम्ही एडिटिंग शिका. रोज जर तुम्ही त्याच्यामध्ये 10-15 मिनटं जर एडिटिंगसाठी दिले तर निश्चित एक दिवस तुम्ही चांगला एडिटर होऊ शकाल. जास्त वेळ लागत नाही एडिटिंगसाठी. तुम्हाला मी सांगितलं आहे, रँडमली व्हिडिओ बनवा. रँडमली व्हिडिओ बनवून रँडमली व्हिडिओ तुम्ही एडिट करा. म्हणजे कुठलेही असे व्हिडिओ काढायचे आणि ते एडिट करायचे. एडिट केल्यानंतर ते बघायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला भाग कट करायचा आहे, त्याच्यामध्ये कुठला भाग तुम्हाला ॲड करायचा आहे, तुम्हाला अजून काय पाहिजे त्याच्यामध्ये, तुम्ही ॲनिमेशन कसे करू शकता त्याच्यामध्ये, या गोष्टी तुम्ही शिका. खूप साध्या आणि सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला जो ॲप मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितला त्या ॲपमध्ये साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्हाला तिथे एडिटिंग शिकता येणार आहे. तर मग एडिटरची गरज लागतच नाही, शेवटपर्यंत लागत नाही. हां, तुमचा यूट्यूब चॅनल जर 5-10 लाख सबस्क्रायबर्स जर झाला तर ठीक आहे, तुम्हाला एडिटरची गरज आहे. परंतु जेव्हा तुम्हाला 1,00,000, 2,00,000, 3,00,000 व्ह्यू येतात त्यावेळेस तुम्ही यूट्यूबवरून पैसा कमवणार आहे. तुम्ही 5-10 हजार व्ह्यू आले किंवा 500-700 व्ह्यू आले तर तुम्ही पैसे कमवू शकत नाही. जितके तुम्हाला एडिटरला म्हणजे एडिटर ठेवून आणि तुम्हाला जर वाटत असेल का एडिटर आपण हायर करून त्या एडिटरचा पैसासुद्धा यूट्यूबच्या चॅनलमधून काढायचा तुम्हाला असेल तर ते शक्य होत नाही. एडिटिंगसाठी तुम्हाला थोडीशी एडिटिंग तुम्हाला शिकावीच लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला रोज व्हिडिओ 10-10 ते 15-15 मिनटं जे आहे व्हिडिओ तुम्हाला टाकावा लागणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शिकावं लागणार आहे. 15-15, 20-20 मिनटं, अर्धा तास द्या, तुमच्याकडे जेवढा वेळ असेल. विनाकारण रील वगैरे बघण्यामध्ये तुम्ही वेळ वाया घालवू नका. व्हिडिओ एडिटिंग शिका तुम्ही. बेस्ट व्हिडिओ एडिटिंगसाठी कुठला ॲप आहे तो इनशॉट ॲपमध्ये तुम्ही तिथे जाऊन खूप साधी सरळ सोपी भाषा त्यांनी सांगितलेली आहे. तुम्ही ती भाषा जी आहे म्हणजे साधा 4थी-5वीचे मुलंसुद्धा त्यांना ते शब्द समजतील. ॲनिमेशन वगैरे शब्द जो आहे, कट शब्द जो आहे, जॉईंट म्हणजे बऱ्याच त्याचे पिक्चर पण दिलेले. ज्यांना कोणाला वाचता येत नाही, इंग्लिश वाचता येत नाही, त्यांच्यासाठी तिथे असे शब्द दिलेले, असे पिक्चर दिलेले आहे. कटचं पिक्चर दिलेलं आहे, ॲनिमेशनचं पिक्चर दिलेलं आहे. म्हणजे ज्यांना वाचता येत नाही अगदी ते लोकंसुद्धा इनशॉट ॲपमधून एडिटिंग करू शकतात. इतका भारी ॲप आहे हा. ह्या ॲपचं मी प्रमोशन करत नाही, कारण ह्या ॲपमधूनच मी गेली 3 ते 4 वर्ष झाली एडिटिंग करत आहे. त्यासाठी मला असं वाटतं का बेस्ट ॲप जो आहे तो इनशॉट ॲप आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत असते का इनशॉट ॲपमध्ये जर तुम्ही एडिटिंग करायला शिकलात तर तुमचा व्हिडिओ जो आहे तो 1 नंबर होणार आहे. आणि मग इनशॉट ॲपमध्ये जर तुम्ही एडिटिंग करायला शिकला तर कॅनवा ॲपमध्ये तुम्ही थंबनेल बनवायला शिका. सोप्या गोष्टी आहे. ज्या सोप्या गोष्टी आहे त्या अवघड करायला जाऊ नका. कारण जर एडिटर तुम्ही ठेवला, तुम्हाला ठेवायचीच गरज लागली तर जेव्हा लाखाने व्ह्यू तुमच्या चॅनलवरती येतील त्यावेळेस तुम्ही एडिटर ठेवा. आत्ता एडिटर ठेवायची गरज नाही आहे. बघा, यूट्यूबवरती असे कितीतरी चॅनल आहे का लोक जसेच्या तसे व्हिडिओ घेऊन टाकतात. सुरुवातीला समजत नाही एडिटिंग कशी करायची, काय करायची. अगदी कितीही शिकलेला व्यक्ती असू दे तरीसुद्धा त्यांना समजत नाही एडिटिंग कशी करायची, थंबनेल कसे बनवायचे. सुरुवातीला थोडे सगळेच लोक कन्फ्यूज झालेले असतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा घाबरून न जाता जर तुम्ही एडिटिंग तुम्हाला शिकायची असेल तर थोडं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इनशॉटवरून तुम्हाला एडिटिंग कशी करायची हे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. आत्ता माझ्याकडे 2 मोबाईल नाही आहे, तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सविस्तर सांगेल. तोपर्यंत धन्यवाद.